तुम्हाला तर येतो ना टाय बांधता, बांधा मग. मला येतो बांधता, पण मला तुझ्याकडून बांधून द्यायचं. बांधून देतो. बरं ठीक आहे. थोडं वाका ना तुम्ही खाली. मी काय म्हणतो, हे असं थोडं अनकम्फर्टेबल होत आहे ना. हा, एक मिनिट. तू ये. तू मी इकडे बसतो. आता बांधून दे. येतो. चल, ये. चल बाय. बाय. Who's this? आणि माझ्या चेअरवर का बसलाय तुम्ही? तनिषा, तू इथे काय करतेस? तू रेस्ट करायला हवं होतंस ना. करेक्ट आहे तुझं, पण त्याआधी तू बस. काम ओके. सिट. So, whatever decisions that we are going to take related to the factory, we are going to take it together. आता ही जी काही कामं उरली आहेत ती करायला नको का? हो, पण तुला लागलं आहे. डॉक्टर सुद्धा म्हणत होते त्या दिवशी की तू रेस्ट करायला हवं. बरोबर बोलतोयस तू, पण आत्ताच फॅक्टरी सुरू केली आपण. सगळी कामं सुरळीत व्हावी असं तुला वाटत असेल तर आय डोंट थिंक रेस्ट इज इम्पॉर्टंट. You know what, Tanisha? I like this attitude of yours. तू खूप जिद्दी आहेस. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. बरं, आता कामाचं बोलूया. Sure. हे बघ, फॅक्टरीचं प्रोडक्शन वाढवायचं असेल तर एक स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल. कोणतं काम कसं करायचंय याचा एक वर्कफ्लो तयार करावा लागेल. पण आता प्रोडक्शन अचानक वाढवायचं म्हटलं तर कामगारांवर खूप लोड येईल. मला केटीशी बोलावं लागेल त्याबद्दल. प्लीज बोलून घे. आणि हो, आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या, त्यांचा वर्किंग रिपोर्ट हवा मला. एव्हरी डिटेल ऑफ इट. ओके. अच्छा. हा केटी, गेल्या 6 महिन्याचा सगळ्या कामगारांचा वर्किंग रिपोर्ट हवा आहे मला. हो, अर्जंट आहे. ओके. या. येत आहेत ना? येस, शी इज कमिंग. सो फॅक्टरीचं प्रोडक्शन वाढवायचं असेल तर मशिनरी, त्यांची क्वालिटी याच्यावर जास्त फोकस करावा लागणार आहे आपल्याला. करेक्ट.
तनिषा, तू मला कॉलेजमध्ये असताना आवडत होतीस आणि अजूनही आवडतेस. तेव्हा मी तुला होकार देऊ शकलो नाही, पण आता वाटतंय की आपण पुन्हा रिलेशनमध्ये यायला हवं. फक्त आणि फक्त तुझाच इंद्रा. ही अशी चिठ्ठी काय लिहिली असेल सरांनी? नेमकं काय चालू आहे यांच्या मनात? येस की, ठीक आहे. सर, नो इंद्रा, नॉट पॉसिबल. प्रोडक्शन वाढवायचं असेल तर कामगारांची भरती करावी लागणार. आय डोंट थिंक ते पॉसिबल होईल. बिकॉज आपण नुकतीच फॅक्टरी सुरू केली आहे, सगळं कॅपिटल तिथे यूज झालं आहे. नवीन कामगार भरती करायचे म्हणजे त्यांची सॅलरी, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप फायनान्शियल प्रॉब्लेम होतील आपल्याला पुढे जाऊन. मग कोडच आहे सगळं. अरे मग सोडव ना ते. डू समथिंग अबाउट इट. नॉट डन. इंद्रजित सरांनी तनिषा मॅडमला अशी चिठ्ठी का लिहिली असेल? काय चाललंय खरं त्यांच्या मनात? त्यांना खरंच आवडत तर नसेल ना तनिषा मॅडम? राणी, सावकाश, दचकतीस कशाला? मी विचारायला आले होते, तू काय करतेस? काय नाही, ते आज जरा ऑफिसमधून वेळ होता ना, तर मी म्हटलं इंद्रजित सरांसाठी जेवण बनवावं. तेच भरत होते आता डब्यात. बरं, मग भरतेच आहेस तर मग दोघांसाठी भर, तनिषाला पण भर. काय, तनिषा ऑफिसला गेली.